राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपण आता कावळपिंपरीमध्येच आहोत आणि काही माता भगिनी आहेत, त्या प्रचार करण्याकरता या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांना जाऊन विचारूयात थेट ते कोणाचा प्रचार करतायत, कशा पद्धतीने करतायत, लोकांचा सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळतोय का, हेही आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार. नमस्कार. काय तब्येत काय म्हणती? तब्येत छान आहे. छान आहे. छान आहे. आता तुम्ही प्रचाराकरता फिरताय, नक्की कोणाचा प्रचार करता? आम्ही कल्पनाताई वैभव शेटकाळे ज्या जिल्हा परिषद गटात उभे राहिल्या त्यांचा प्रचार करतोय. का बरं त्यांचंच का करता? त्यांचंच करणार, कारण आम्हाला आवडतात ते आणि घड्याळ चिन्ह आहे ना, त्यामुळे त्यांचा प्रचार करतोय. म्हणजे घड्याळ चिन्हाची तुम्हाला आता संधी मिळाली आहे, 3 पक्ष एकत्र आलेत आणि घड्याळावरती निवडणूक लढवत आहे म्हणून प्रचार करताय का? नाही, असं काही नाही, पण इच्छा आहे आमची का घड्याळच निवडून यावं. आता संपूर्ण जनतेच्या डोक्यातच आहे घड्याळ, त्याच्यामुळं घड्याळच निवडून आणणार आम्ही. बर, तुम्ही एक महिला आहात आणि महिलांना आता कुठंतरी संधी मिळालेली आहे जिल्हा परिषदेकरता. तर एक महिला म्हणून जे उमेदवार आहेत, तो उमेदवार कसा असला पाहिजे? उमेदवार कल्पनाताई सारखा असलाच पाहिजे, कारण त्याच्यासाठी पहिलं लागतं शिक्षण आणि ते महत्वाचं त्यांच्याकडे आहे आणि त्या सर्व करू शकतात अशी आम्हाला फुल गॅरंटी आहे. म्हणजे शिक्षण असलं पाहिजे. शिक्षण असलंच पाहिजे ना, शिक्षणाशिवाय मग काय कळणार आहे तुम्हाला? म्हणजे समजा इंग्लिश मध्ये काय असेल तर ते सगळं करता आलं पाहिजे ना त्यांना. त्याच्या पुढे जाऊन एक प्रश्न विचारतो. उमेदवार निवडताना माणूस म्हणजे उमेदवार पाहिला पाहिजे, पक्ष पाहिला पाहिजे, की त्या माणसाचं काम पाहिलं पाहिजे? त्या माणसाचं काम पाहिलं पाहिजे पहिल्यांदा. म्हणजे पक्ष न पाहता कामही पाहिलं पाहिजे ना. पक्ष ऑटोमॅटिक येतोय त्याच्या मग. तुम्ही आता म्हटले गाड्या, म्हणून म्हटलं पक्ष पाहायचा, माणूस पाहायचा, की त्याचं काम पाहिजे? दोन्ही पाहिजे, पण त्याआधी पहिलं काम पाहिजे. आपल्या कल्पनाताई काळे आहेत, त्या सरपंच असताना बोरी गावात तुमचं कोणती कोणती कामं केली अशी आठवतात तुम्हाला? समजा बोरी गावामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. तुम्हाला साळवाडी गावामध्ये ते अस्मिता भवन किंवा घंटा गाडी वगैरे ते सगळं केलं. आता काही लोकांचं विरोध असतो त्या गोष्टीला, का यांनी अजून घंटा गाडी चालू नाही केली, पण होईल ना. ज्या अर्थी ते प्रपोजल गावात आले त्या अर्थी ते चालूच होणार आहे. त्याच्यासाठी वेळ लागते. झालंय चालू, पण कसं आहे काहींना, आता तुम्ही समजू शकता, कचऱ्याचं जे नियोजन आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. महिला म्हणून अजून तुमच्या काही मागण्या आहेत का? समजा अमुक काम जे आहे ते खूप प्रलंबित आहे, निवडणुका येत राहतात, निवडणुका जात राहतात, पण प्रश्न मात्र तसेच अनुत्तीर्ण राहतात. असा एखादा प्रश्न आहे का आपल्या गटातला, की जो कल्पनाताईंकडून तुमची इच्छा आहे की तो पूर्ण होईल? आतापर्यंत आम्ही भरपूर ठिकाणी प्रचार करत फिरतोय, तर बहुतेकांचा एकच प्रश्न आहे रस्ता. कारण पावसाळ्यात त्यांना तिथे जायला चान्स नसतोय आणि त्यांचा एकच जास्त महत्वाचा तोच प्रश्न आहे का रस्ता आमच्याकडे झाला पाहिजे आणि ते होणार. काही पुढे तुम्ही सुद्धा प्रचार करताय का? हो, प्रचारच करतोय. काय लोकांचा प्रतिसाद कसा वाटतोय? लोकांचा प्रतिसाद घड्याळासाठी खूप छान आहे. अजून एक प्रश्न आहे, तुम्ही महिलाच आहात, तुम्ही शेतावर जाता, शेताच्या बांधावर जाता, मग जे शेतकरी आहे, मजूर वर्ग आहे, त्यांचं सुद्धा काय प्रतिक्रिया तुम्हाला मिळतात का? त्यांची प्रतिक्रिया तर खूप छान असते. त्यांच्याकडून काय मागणी? तशी मागणी वगैरे काय नसती, फक्त म्हणतात ताई तुम्हाला निवडून द्यायचं, तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही आमचे काम करणारच आहात. बघ, एखादं शेतकऱ्याचं कोणतं काम तुम्ही कल्पनाताईंकडून करून घेण्याची इच्छा तुमची काय? त्यांच्या शेतीकडे जाणारे जे रस्ते वगैरे असतील ते करून घेण्याची त्यांच्याकडून मागणी असेल. ताई, तुम्ही सुद्धा प्रचार करताय, थकले का? नाही काय जेवण वगैरे झालं ना, जेवण नाश्ता. बर, तुम्ही आता ताईंसोबत फिरताय, ताईंचा एखादा कोणता चांगला गुण आहे का जो तुम्हाला आता एवढा दिवस तुम्ही त्यांच्याबरोबर प्रचार करत फिरताय? ताईच माझी सुनबाई आहे. मी लोकनेते पांडुरंग बाबराव काळे यांची पत्नी आहे, धर्मपत्नी. तर आम्ही असं की 2002 पासून आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये आहे. मी स्वतः मुंबईला नगरसेवकाला उभी होते 2002 साली. तर घड्याळ हे आमचं पहिल्यापासूनच आहे. बर, मग तुमच्या सुनबाईचा एखादा सासूबाईंनी सांगावा गुण की तो खूप चांगला गुण आहे, तुमची सून अशी गुणवान आहे, जो खूप गुणवान आहे माझी सून. तापड पण तेवढी आहे, शांत पण तेवढी आहे, प्रेमळ पण तेवढीच आहे, सगळ्यामध्ये एक्सपर्ट. काळे साहेबांसारखी तापड आहे, खूप खूप म्हणजे सासऱ्यांसारखी. खूप गुण आहेत, सगळे गुण आहेत तिच्यात. सगळे गुण आहेत, सगळ्याला सामोरं जाण्याची ताकद आहे तिच्यात. बरं, तुमच्या सुनबाईला आपल्या जिल्हा परिषद गटातील लोकांनी मतदान का करावं असं तुम्हाला वाटतं? करावं म्हणजे काम आहे तिची. आमची पण पहिल्यापासून आज 40 वर्ष आम्ही या पक्षामध्ये आहे. काम करायलाच केले ना, काम तिने तशी करणार मतदान. आणि आवडतीये सगळ्यांची,
पूर्ण गावाची तालुक्याची सगळ्यांना आवडते म्हणून. एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मग जी महापुरुष घडली जातात, मोठी मोठी माणसं घडतात, त्यांच्या मागे एक स्त्री असते. ती आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल. मग तसे तुम्ही काळे साहेबांच्या पाठीमागे ठाम उभे होता, तसे वैभव शेठच्या पाठीमाग कल्पनाताई का? वैभव शेठच नाही, आमचं सर्व कुटुंब तिच्या पाठीशी आहे, पहिल्यापासून. वैभव शेठ तर आहेच आहेत. वैभव शेठ त्याच्यासाठीच आहेत खास. म्हणजे पण वैभव वैभव शेठचं तुम्हाला ख्याती सांगते, जसं हे आता याच्यामध्ये तो आमच्या हाती लागत नाही, घरी नसतो, काय नसतो, त्याला घराचं काही नसतं, एवढं म्हणजे वाहून घेतलंय त्यांनी याच्यामध्ये जनतेच्या सेवेसाठी. बर, मग वैभव शेठ एवढं जे काय काम करत आहेत, तर त्यांना साथ देण्याचं काम कल्पना त्यांनी केलंय का? खूप केलंय आणि ती पोच पावती आम्हाला मिळणार आहे एवढा विश्वास आहे. आणि माझी जनतेला सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे का 7 तारखेला घड्याळाला मतदान करा. बस. अजून एक शेवट मग प्रश्न विचारतो तुम्हाला. आता सध्या जर आपण पाहिलं, आपण मतदान म्हणतो, पण ते कुठंतरी मतदान न होता मत विक्री केली जाते, पैसे घेऊन कुठंतरी मतदान करण्याचा प्रयत्न केला जातो. तर यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? नाही तसं झालं पाहिजे, पैसे नाही घेतले पाहिजे ना. बर, मग माणूस बघायचा आहे, काम करणारा बघितला पाहिजे, पुढचं फ्युचर बघायला पाहिजे. समजा निवडून आल्यावर काहीतरी आपलंच माणूस करणार आहे ना, हे पण बघितलं पाहिजे ना. पैसे काय तेवढ्या पुरतेच असणार आहे, मतदान होईपर्यंत संपणार आहे ते लगेच 1 दिवसात, असं आहे ना. म्हणून तो विचार न करता पुढचा विचार केला पाहिजे. चालतंय, धन्यवाद. तुमचा अमूल्य वेळ दिलात, आमच्याशी बातचीत केली.